भंडारा कृषी विभागात कार्यरत कृषी पर्यवेक्षक गणेश शेंडे यांनी पारंपरिक धान शेतीला बगल देत भाजीपाल्याची लागवड केली आहे। ते स्वतः कृषी विभागात असल्यानं शेतीबद्दल असलेल्या अनुभवानुसार त्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग सुरू केले। जैविक खतांचा वापर करत 5 एकरमध्ये वांगी, ब्रोकली, भेंडी पिकांची लागवड केलेली आहे। त्यातून त्यांना भरघोस नफा मिळतोय। या संदर्भात शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा जिल्ह्यातील भंडारा कृषी विभागात कार्यरत कृषी पर्यवेक्षक आहेत गणेश शेंडे त्यांनी आपल्या शेतामध्ये विषमुक्त शेती फुलवलेली आहे। एकंदरीत त्यांच्या शेतीमध्ये सध्या लौकी, भेंडी, ब्रोकली आणि वांग्याचं पीक आहे आणि त्याच्यातून त्यांना चांगलाच नफा कमवतात। तर आपल्यासोबत स्वतः शेतकरी आहेत, त्यांना विचारू की काय काय लागवड केली आहे, कोणत्या कोणत्या वाहनाची लागवड केली आहे। माझ्याकडे जवळपास 25 एकर शेती आहे। इथं मथाडी म्हणून गाव आहे। तिथं प्रामुख्याने आम्ही जवळपास 20 एकरात भाजीपाला घेतो। भाजीपाल्यामध्ये थोडीशी फळबाग पण घेतो। केळी आहे, पपई आहे। एका वर्षात आपण 3 पिकं घेऊ शकतो। जसं इथं लौकीच्या अगोदर काकडी होती, पाऊन ते 1 एकरात काकडी 1 लाखाचा नेट प्रॉफिट झाला होता। तो कट केला, दुसरा पीक म्हणून लौकी घेतला। म्हणून जो खर्च येतो आपल्याला तो सुरुवातीलाच येतो आणि तोच बेड किंवा तोच सऱ्या 1 वर्ष 3 पिकं निघून जातात त्यामध्ये। म्हणून तो फारसा काही खर्च येत नाही, सुरुवातीलाच खर्च येतो। आणि मी शेणखतावर खूप भर दिला, कारण मी आता कृषी विभागातच काम करत असल्यामुळे हे जीवाणू संवर्धन, ऑर्गॅनिक याचा अगोदरही अनुभव घेतला। तर शेणखताला काही पर्याय नाही, शेणखताला पर्याय शेणखतच आहे। त्यामध्ये जीवाणू किंवा तुम्हाला नंतर इतर न्यूट्रिएंटची किंवा यांची गरज पडत नाही फारशी, ते याच्यामधून निघून जाते। म्हणून शेणखतावर खूप भर दिला आणि फवारण्या वगैरे मध्ये केमिकल फारसं न वापरता निंबोडियर, पुन्हा ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम असे जीवाणूवर्धक खते देत असतो। त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो। जवळपास 3 पिकं म्हणलं तर 1.5 लाख एकरी तर प्रॉफिट होतोच वर्षाचा, 1.5 ते 2 लाख। थोडंसं रेटवरही आहे, कधी झालं तर एकाच क्रॉपमधून एकाच पिकामधून 1 लाख 3 महिन्यातच मिळून जातात। प्रवीण तांडेकर, 24 तास, भंडारा।